सरकारने 1 लाख शेळ्या जंगलामध्ये पाठवणार, तर याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? मला वाटते माननीय वनमंत्री महोदयांनी 1 लाख शेळ्यांचा जो विषय केलेला आहे, पण त्याच्यानं काही भागणार नाही. आता मी ज्या विधानसभा क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये 2 अभयारण्य आहे. एक नवेगाव बांधा आहे ना, दुसरा नागझीर आहे. आणि त्याच्या मध्यंतरी आमचा सगळ्या एरिया आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिबटे आहेत. आणि जंगलामध्ये पण गावं आहेत. त्याच्यामुळे त्या शेळ्या कुठं तेवढं ते सफिशियंट होणार नाही. कारण आता जे बिबटे आहेत तर ते गावामध्येच येत आहेत. त्याच्यामुळे तो पण एक विषय आहे. आणि त्याचबरोबर हिस्त्र स्वापदांचा जो शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास होतोय. आता डुकराचा इतका प्रचंड त्रास वाढलेला आहे. ते डुकराला मारता येत नाही म्हणतात, परंतु डुकर सगळ्या सर्रास धानाचा नाश करतात, माकडं नाश करतात. त्याच्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नव्यानं कार्यवाही करावं लागेल. आणि माननीय वनमंत्री महोदयांनी म्हटलं का ते सगळी बैठक घेऊन क्षेत्रनिहाय त्या ठिकाणी जे करणार आहेत, तर मला वाटतं ते योग्य त्या ठिकाणी नक्की हे विषय मार्गी लावतील असं वाटतं. सर, काँग्रेस पक्षवाले बीजेपीवर असे दावे करतात, टीका करतात की बीजेपी वाले मत चोरी करतात, याबद्दल काय सांगाल? नाही, मुळातच हा पक्षाचा विषय आहे. या बाबतीत मी काही बोलणार नाही. मला तर असं कुठे जाणवलं नाही. आणि महायुती असं काही करत नाही. जे हारतात ते म्हणतात. परंतु आता काँग्रेसमध्ये बरेच लोक निवडून आलेले आहेत ना, नाना भाऊ पण आलेले आहेत, बाकीचे पण आलेले आहेत निवडून. तर ते म्हणू शकतील का पक्ष ह्या झालेला आहे मतचोरी. त्याच्यामुळे या प्रश्नाला काही अर्थ नाही. कर्जमाफी बद्दल काय म्हणाल सर, काय सांगाल? आज आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळातच अंतिम आठवड्याला उत्तर देताना विदर्भाच्या जनतेला न्याय देतील. आणि आमची पण जी मागणी आहे का सरासरी धान उत्पादक, सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त मोबदला अनुदान किमान 30,000 रुपये प्रति हेक्टर किंवा सरकारनं दिलं पाहिजे, अशी जी आमची मागणी आहे, तर त्याला न्याय भेटेल असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. राजकुमार बडोले ज्यांनी आज आखरीचा शेवटचा दिवस अधिवेशनाचा असून आज आपला निर्णय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवर काहीतरी निर्णय होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिली आहे. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नागपूर.